प्रेज द लॉर्ड. सध्या आपण एक महत्त्वाच्या विषयाचा अभ्यास करत आहोत, जो प्रत्येकाशी निगडीत आहे. मग ते सेवक असो, विश्वासणारे असो की कोणी असो, पण ज्याच्याबद्दल आपण फारसं आजकाल ऐकत नाही, जो दैनंदिन जीवनाशी संबंधित आहे, आणि तो म्हणजे देवाची वाणी ऐकणे. हिअरिंग गॉड्स व्हॉइस. देव आपल्याशी कसं बोलतो, आपण त्याची वाणी कसं ऐकू शकतो, आणि कसं आपण ओळखू शकतो की ती देवाचीच वाणी आहे. ह्याच्याबद्दल देवाचं वचन काय सांगतं हे सध्या आपण पाहत आहोत. आणि ह्या मालिकेतला आजचा हा 7वा स्टडी आहे, 7वा संदेश आहे. आणि आजचा विषय आहे वेळ आणि ठिकाण हे परमेश्वर ठरवतो. गॉड सेट्स द टाईम अँड प्लेस. वेळ आणि ठिकाण हे परमेश्वर ठरवतो. आतापर्यंत आपण असं पाहिलं की प्रत्येक काळामध्ये देवाची त्याच्या लोकांपासून ही अपेक्षा होती की त्यांनी त्याची वाणी ऐकावी. जुन्या करारातसुद्धा आणि नव्या करारातसुद्धा परमेश्वराने त्यांना जरी नियमशास्त्र दिलं, त्यांना जरी वेगवेगळे अर्पणं, वेगवेगळे विधी करायला लावले, पाळायला लावले, तरी देवाची ही इच्छा होती की त्यांनी त्याचं ऐकावं, त्याची वाणी ऐकावी. नव्या करारात देखील आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने देखील त्याच्या शिष्यांना सांगितलं एकदा, मत्तई योहान 10 मध्ये आणि वचन 27 मध्ये, की माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात. म्हणजे देवाची वाणी ऐकण्यासाठी क्वालिफिकेशन काय लागतं, तर आपण त्याचं मेंढरू होणं गरजेचं आहे. म्हणजे मेंढरच देवाची वाणी ऐकू शकतात. म्हणजेच याचा अर्थ की जे मेंढरं नाहीत, जे प्रभू येशूकडे वळलेले नाहीत, ज्यांना तारणाचा अनुभव नाही, ते देवाची वाणी ऐकू शकत नाहीत. आमेन. आणखी आपण असं पाहिलं की देव त्याच्या वचनाने आपल्याशी बोलत असतो. आणि वचनाने विश्वास उत्पन्न होत असतो. रोमकरार 10:17 मध्ये आपण असं पाहिलं की देवाच्या वाणी ऐकण्याचा परिणाम काय होतो, की आपला विश्वास वाढतो. रोमकरार 10:17 मध्ये म्हटलं आहे की विश्वास वार्तेने आणि वार्ता देवाच्या वचनाने होते. म्हणजे देवाचं वचन आपल्यामध्ये विश्वास उत्पन्न करतो. पुष्कळ लोक अशी प्रार्थना करतात की माझा विश्वास वाढव, आमच्यासारख्यानं सांगतात, परंतु प्रार्थनेने विश्वास वाढत नसतो. विश्वास देवाचं वचन ऐकल्याने किंवा वाचल्याने वाढत असतो. त्यानंतर आपण मागील संदेशात, मागच्या स्टडीमध्ये हे पाहिलं की देवाची वाणी ऐकण्यासाठीच्या 4 मुख्य आवश्यकता आहेत. आणि त्यापूर्वी आपण असं पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त वारंवार ज्या वेळेस उपदेश करत होता, शेवटी तो वारंवार असं म्हणत होता की ज्याला ऐकावयास कान आहे तो ऐको. म्हणजे लोक त्याचं ऐकत होते, त्यांना काही कान नव्हते का? होते. मग कोणत्या कानाबद्दल तो बोलत होता? तो ह्या शारीरिक कानाबद्दल बोलत नव्हता, तर आपल्या आत्मिक कानाबद्दल किंवा आपल्या अंतःकरणाविषयी तो बोलत होता. म्हणजे देवाची वाणी म्हणजे प्रभू येशूला हे म्हणायचं होतं की मी जे तुम्हाला सांगितलं, मी जे तुमच्याशी बोललो, ह्या कानाने जरी तुम्ही ऐकलं तरी तुमचं अंतःकरण जर उघडलेलं नसेल तर तुम्हाला समजणार नाही. आणि हे किती महत्त्वाचं आहे. म्हणून नीतिसूत्रेत एक वचन असं आहे की सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे रक्षण कर, कारण त्यातून जीवनाचा उगम आहे. कीप युअर हार्ट विथ ऑल डिलिजन्स, फॉर आउट ऑफ इट आर द इश्यूज ऑफ लाईफ. म्हणजे ख्रिस्ती जीवन बाहेरून आत नाही, तर आतून बाहेर आहे. देव आत्मा आहे, आपण आत्मा आहोत. देव सर्व काही आपल्या आत्म्यात बोलतो, देतो, आणि आत्म्याशी आपल्याशी बोलतो, आणि मग आपल्याला, आपल्या बुद्धीला, मनाला ते समजतं. आणि म्हणून अंतःकरणाचं संरक्षण, आणि हे संरक्षण देव करणार नाही, लक्षात घ्या. तू आपल्या अंतःकरणाचे, तू सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे रक्षण कर. म्हणजे हे रक्षण देव करणार नाही आहे, हे तुम्ही आणि मी करायचं आहे. की 24 तास उठल्यापासून आपण किती वेळ मोबाईल खेळतो, किती वेळ आपण TV प्रोग्राम पाहतो, किती वेळ आपण कोणाबरोबर टाईमपास करतो. आपल्या डोळ्यातून, कानातून काय जातं आपल्या अंतःकरणामध्ये, याचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. आणि म्हणून रक्षण हे आपण करायचं असतं, तुम्ही आणि मी करायचं असतं, देव ते करणार नाही आहे. आमेन. आणखी एक गोष्ट आपण पाहिली,
आणि ती म्हणजे शलोमोन राजाने केलेली प्रार्थना. एका रात्री ज्यावेळेस देवाने त्याला दर्शन दिलं अचानकपणे स्वप्नाच्या द्वारे आणि त्याला विचारलं की तुला काय पाहिजे ते माग. आणि ही स्टोरी पहिले राजे 3 आहे. आणि पहिले राजे 3, 7 ते 10 शलोमोन राजाने काय मागितलं ते सांगितलेलं आहे. त्याने सांगितलं, त्याने अशी विनंती केली ज्यावेळेस देवाने विचारलं. आता विचार करा, समजा जर तुम्हाला आज रात्री देवाने दर्शन दिलं, स्वप्नाच्या द्वारे विचारलं की तुला काय पाहिजे ते माग, तुम्ही काय मागा? त्याने दुसरं तिसरं काही मागितलं नाही. पहिले राजे 3 सांगितलं की त्याने म्हटलं की हे परमेश्वरा, मला सावधान चित्त दे किंवा ऐकणारं चित्त दे, की जे चित्त तुझी वाणी ऐकू शकेल. ही महत्त्वाची गोष्ट त्याने मागितली. आणि म्हणून याच्यामुळे परमेश्वर इतका खुश झाला, इतका इम्प्रेस झाला की त्याने सांगितलं, ते तर मी तुला दिलेलं आहे, पण त्याच्याबरोबर धन, संपत्ती, वैभव, ऐश्वर सर्व काही तुला देतो. आणि आपल्याला माहिती आहे की इतिहासामध्ये शलोमोनासारखा राजा कोणत्याही देशाचा कधी झाला नाही किंवा होणार नाही. इतिहास याला पुरावा आहे. म्हणजे त्याने ऐकणारं अंतःकरण, ही आस्क्ड गॉड फॉर अ हिअरिंग हार्ट. आणि आज आपण हे मागितलं तर किती बरं होईल, नाही का? नंतर आपण पाहिलं की नव्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने विशिष्ट प्रकारच्या अंतःकरणाबद्दल सांगितलेलं आहे. मत्ती 13 जर आपण वाचलं त्याच्यामध्ये की बधीर झालेलं अंतःकरण आणि कठीण अंतःकरण. त्याने असं म्हटलं, संदेशात सांगितल्याप्रमाणे की कान असून ऐकू येत नाही, डोळे असून दिसत नाही, अशी अवस्था काही लोकांची असते. म्हणजे हे मन, हे अंतःकरण आपलं हे बधीर होऊ शकतं. कॅलस ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं आहे, म्हणजे घट्टे पडलेलं, की ज्याला कोणतीही वेदना नसते. ज्याला टच केला, स्पर्श केला तरी काही वेदनांचं हे संवेदनशीलता नसते. आणि दुसऱ्या प्रकारचं अंतःकरण म्हणजे कठीण, हार्ड. आणि ह्या 2 प्रकारच्या अंतःकरणाविषयी प्रभू येशू ख्रिस्ताने नव्या करारामध्ये मत्तीच्या 13व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आता ह्या सर्व गोष्टीवरून आपल्याला हे समजतं की देवाची वाणी आपण ह्या कानाने नाही, शारीरिक कानाने नाही, तर आपल्या अंतःकरणातून ऐकू शकत असतो. आणि म्हणून ते अंतःकरण देवाशी कनेक्टेड पाहिजे 24 तास. त्याच्यात जर शॉर्ट सर्किट झाला, त्याच्यात जर मध्ये काही आड आलं, तर आपण देवाची वाणी, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन समजू शकत नाही. म्हणजे सर्व कंट्रोलिंग इथे आहे. आणि ते कंट्रोलिंग देवाच्या नाही तर तुमच्याने माझ्या हातात आहे. किती विशेष आहे. बरेच वेळेस आपण अशा रॉंग प्रार्थना लोक करतात की तू माझं मन तयार कर. मन आपण तयार करायचं असतं. जे काही अडखळण, ज्या काही चुका केल्या ते आपण कबूल करायचे असतं. तो चोकअप, ब्लॉकेज झालेला आपण क्लिअर करायचा असतो. आणि त्यावेळेस देवाचं वाणी, देवाचं मार्गदर्शन आपल्याला मिळत असतं. नंतर मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं की अंध लोकांच्या, दृष्टीहीन लोकांची एक ब्रेल लिपी असते की ते हात फिरवल्यानंतर ते भराभर ते शब्द वाचतात, वाक्य वाचतात. आता अशा प्रकारच्या पुस्तकावरून ब्रेलच्या मी देखील हात फिरवला, परंतु मला त्याचा काही समजलेलं नाही. माझ्या दृष्टीने ते महत्त्वाचं नव्हतं. पण तेच ज्यावेळेस अंध व्यक्ती हात फिरवतो, ते हाताला जे लागतं ते त्यांच्यासाठी शब्द असतात, वाक्य असतं. म्हणजे त्यांचे बोटं इतके संवेदनशील, इतके सेन्सिटिव्ह झालेले असतात की त्याच्यावर हात फिरवल्याबरोबर तो शब्द वाचतात, ते वाक्य वाचत असतात. तसं आपलं अंतःकरण आपण इतकं संवेदनशील, इतकं सेन्सिटिव्ह, कनेक्टेड ठेवलं पाहिजे की आपल्याला समजलं पाहिजे देवाचं अंतःकरण, देवाचं मार्गदर्शन, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन. आणि ध्यानात ठेवा की देव ओरडत नसतो, देव ओरडून बोलत नसतो. आज आपण पाहू की देव आपल्याशी कुठे आणि कसं बोलतो.
देवाने वेळ आणि ठिकाण हे परमेश्वर ठरवत असतो. देव आपलं घड्याळ ते देवाचं घड्याळ नाही, आपलं कॅलेंडर हे देवाचं कॅलेंडर नाही आहे. त्याचा काळ तो काळामध्ये राहत नाही, तो अनंत काळात राहतो. गॉड डझंट लिव्ह इन टाईम, ही लिव्हज इन इटर्निटी. टाईम लिव्हज इन हिम. आमेन. तर हे घड्याळ किंवा हे कॅलेंडर प्रमाणे आपण म्हणायचं नसतं की उशीर झाला किंवा लोक. तर आज आपण पाहू की वेळ आणि ठिकाण हे परमेश्वर कसं ठरवतो. आणि असं संवेदनशील अंतःकरण हे सेन्सिटिव्ह करण्यासाठी 4 आवश्यकता आहेत. त्या 4 आवश्यकता मागच्या स्टडीमध्ये आपण पाहिला. परत एकदा मी थोडक्यात सांगतो. नीतिसूत्रे 4:20 आणि 5:1 मध्ये पहिलं म्हणजे लक्ष देणे. माझ्या मुला, माझ्या वचनाकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे कान दे. लक्ष लाव, अंडरलाईन करा, आणि कान दे. 2 गोष्टी आहेत. लक्ष देणं म्हणजे परमेश्वर काय म्हणत होतं. ज्यावेळेस आपण रेल्वे स्टेशनवर असतो, एअरपोर्टवर असतो, ते म्हणतात, अनाऊन्समेंट होतं की युअर अटेन्शन प्लीज. आणि त्यावेळेस सर्व लोक शांत होतात आणि काय अनाऊन्समेंट आहे ते ऐकत असतं. म्हणजे सर्वांचं लक्ष तिकडे असतं. तर लक्ष देणं म्हणजे बॅकग्राऊंडला प्रेज वर्शिपचे गाणे सुरू आहेत किंवा TV चालू आहे आणि इकडे आपण शास्त्र वाचतोय, ह्या रीतीने देवाची वाणी मार्गदर्शन येत नसतं. एका वेळेस एकच काम करायचं असतं. जर बायबल रीडिंग करतोय तर बायबलच रीडिंग करायचं, बॅकग्राऊंड म्युझिक नको. जर आपण प्रार्थना करतोय तर प्रार्थनाच केली पाहिजे. ह्याला म्हणतात लक्ष देणं. दुसरी गोष्ट कान दे म्हणजे नम्रता किंवा ह्युमिलिटी. आणि तिसरी आणि चौथी गोष्ट आपल्याला स्तोत्र 46:10 मध्ये आढळते. Psalm 46:10, ज्या ठिकाणी परमेश्वर म्हणतो की शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मी तुमचा देव आहे. तिसरी गोष्ट आहे शांत होणे. बी स्टिल अँड नो दॅट आय एम गॉड. आणि चौथी गोष्ट आहे वेळ. कारण शांत होण्यासाठी, रिलॅक्स होण्यासाठी आपल्याला वेळ पाहिजे नाही का. आणि आज नेमकं वेळच कोणाजवळ आहे. ते म्हणतात आम्हाला टाईम नाही. परंतु वेळ ही एक आवश्यकता आहे देवाची वाणी ऐकण्यासाठी. बरेच लोक प्रार्थना करतात 1 तास 2 तास, परमेश्वराचं मार्गदर्शन घेऊ इच्छितात आणि आमेन म्हणून निघून जातात. ते देवाशी बोलतात, परंतु देव ज्यावेळेस त्यांच्याशी बोलणार असतो त्यावेळेस ते उठून निघून गेलेले असतात. शांत व्हा आणि लक्षात ठेवा मी तुमचा देव आहे म्हणजे प्रार्थना केल्यानंतर, शास्त्र वाचल्यानंतर काही न करता स्वस्थ बसून ऐकणे. आपल्या डोळ्यासमोर देव काय दाखवत आहे, आपल्या मनात काय सुचवत आहे, कोणत्या व्यक्तीची आठवण करून देत आहे, कोणता निर्णय घ्यायला आपल्याला प्रवृत्त करीत आहे, हे आपण सेन्स करणे. आणि हे एका दिवसात एका रात्रीत होत नसतं बरं का. ह्याला प्रॅक्टिस लागते, ह्याला सराव लागतो. आणि मग तुम्ही पाहाल की जेव्हा आपलं हार्ट किंवा आपलं अंतकरण आपण ट्यून करतो, कनेक्ट करतो, त्यावेळेस देव त्याच्या आत्म्याने आपल्याला कसं चालवतो. आणि हे सर्वांसाठीच, हे काही पालक लोकांसाठी, विशिष्ट लोकांसाठी नाही. मला पण पूर्वी वाटायचं की सर्वांनाच देवाची वाणी, सर्वांनाच मार्गदर्शन मिळू शकत नाही. पण तसं नाही आहे, तसं नाही आहे. किती जण अजूनही माझ्यासोबत आहे, किती जण ऐकत आहे, किती जणांची इच्छा आहे की देवाने आज तुमच्याशी बोलावं, त्याच्या पवित्र आत्म्याने तुम्हाला मार्गदर्शन करावं प्रत्येक बारीक सारीक गोष्टी दैनंदिन जीवनात. आणि तुम्हाला माहीत आहे का, ह्या रीतीने जर आपण केलं तर कितीतरी प्रॉब्लेम कितीतरी आपण टाळू शकतो, कितीतरी चुका होण्यापासून आपण वाचू शकतो नाही का. कितीतरी चुकीचे निर्णय घेण्यापासून आपण स्वतःला आवरू शकतो. योग्य निर्णय योग्य वेळी. तर म्हणून देवाची वाणी ऐकणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि याच्यासाठी बेस्ट प्रिपरेशन, सर्वात उत्तम तयारी कशाने होते तर वर्शिप किंवा भक्तीने. आणि म्हणून प्रार्थना किंवा भक्तीच्या वेळेस आपण सुरुवातीला गीत गातो, आपलं अंतःकरण तयार करतो, सेट करतो आणि मग देवाचं वचन आपल्याकडे येत असतं. तसंच वैयक्तिक जीवनात, वैयक्तिक प्रार्थनेच्या वेळेससुद्धा शांत बसून अगोदर एखादं गीत गायल्यानंतर मग वचन वाचायला सुरुवात करायची. वचन वाचल्यानंतर आमेन म्हणून निघून जायचं नाही, तर काय वाचलेलं त्याच्यावर विचार करायचा. प्रार्थना नाही करायची. प्रार्थना वगैरे सगळं झाल्यानंतर की ते काय वचन होतं,
त्याच्यातून आज मला देव काय शिकवित आहे किंवा प्रार्थना केल्यानंतर काय सुचवित आहे, मी कोणाला भेटायचं, कुठं जायचं, काय करायचं, कोणत्या विषयाचा संदेश द्यायचा जर असेल तर कोणाला व्हिजिटला जायचं, आणि तो चालवतो. आणि म्हणून मग लोक म्हणतात की 2 दिवसापासून आम्ही वाटच पाहत होतो, आम्हाला असं वाटत होतं की पाळक साहेब तुम्ही येणार आहे, आणि कोणताही फोन नसताना अचानक मी तिथं. तर हे कसं होतं? किंवा कोणीतरी म्हणतं कोणाच्याकडे गेल्यानंतर की एखादं वचन वाचल्यानंतर की हेच वचन आम्हाला आज सकाळी मिळालं. हे कशामुळं? देवाची वाणी ऐकल्यामुळे. तर इतक्या अचूकरित्या ॲक्युरेटली पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला चालवू इच्छितो. पण याच्यासाठी वेळेची गरज आहे ना. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है ना. घड्याळ लावून बोलू शकत नाही आता मी 5 मिनिट आहे आणि देवा तू माझ्याशी बोल, तसं नसतं. ऐकून घ्या, तसं नसतं. वेटिंग हे महत्त्वाचं आहे. तर आज आपण पाहू की देवाने वेळ आणि ठिकाण हे कसं नेमलेलं असतं, आणि ते देवाने नेमलेलं असतं, निवडलेलं असतं. आता काही वेळेस ते ठिकाण आणि ती वेळ ही आपण ठरवलेली नसते किंवा आपण निवडलेली नसते. याची आज आपण 3 उदाहरणं पाहूया, शास्त्रातले 3 उदाहरणं की देवाने त्याच्या लोकांशी किंवा संदेशांशी बोलण्यासाठी विशिष्ट ठिकाण ठरवलेलं होतं आणि विशिष्ट वेळ ठरवलेली होती. आणि याच्यावर एक प्रिन्सिपल किंवा एक तत्व आहे की गॉड सेट्स द टाइम अँड प्लेस. त्याची वाणी किंवा देव बोलण्यासाठी एक विशिष्ट ठिकाण त्याने नेमलेलं असतं आणि वेळ नेमली असते. आता पहिलं उदाहरण आपण पाहू मोशाचं. गणनाचं पुस्तकाचा 7वा अध्याय, नंबर्स चॅप्टर 7 वर्स 89. गणना 7 आणि याच्या शेवटच्या वचनात असं लिहिलेलं आहे, आणि सीन असा आहे की परमेश्वराच्या त्या निवास मंडपामध्ये मोशे आत गेलेला आहे. सर्व लोक बाहेर उभे आहेत आणि तो आतमध्ये परमेश्वराची वाणी ऐकायला, त्याच्याशी बोलायला, भक्ती करण्यासाठी गेलेला आहे. आणि त्यावेळेसचं हे संभाषण आहे. मोशे परमेश्वराशी बोलण्यास दर्शन मंडपात गेला तेव्हा साक्षपटाच्या कोशावर असलेल्या दयासनावरून म्हणजे दोन्ही करुबामधून झालेली वाणी त्याने ऐकली. झालेली वाणी अंडरलाईन करा. ह्या प्रकारे तो त्याच्याशी बोलला. गणना 7 आणि वचन 89. आता हे जे ठिकाण होतं त्या ठिकाणी त्या निवास मंडप होतं, एक टेम्पररी चर्चच्या काळातल्या इस्रायल लोकांचं. त्या ठिकाणी कराराचा कोश होता, साक्षपट होता, आणि ते जे सिंहासन होतं, दयासन होतं परमेश्वराचं, त्याला कव्हर करणारे, झाकणारे 2 दिव्यदूत, करूब नावाचे, करूब म्हटलेले असे दिव्यदूत ते कव्हर करून होते, झाकून होते. आता ते दिव्यदूत काय दर्शवतात? म्हणजे कोणत्या ठिकाणी मोशे गेला बघा, कोणत्या ठिकाणी देव मोशेशी बोलला. ऐकून घ्या, इकडे लक्ष द्या. द प्लेस ऑफ गॉड चूजिंग. तो त्या ठिकाणी देवाने जे भक्तीचं ठिकाण नेमलेलं होतं त्या ठिकाणावरून देव मोशेशी बोलत असे. तर करूब भक्ती आणि सहभागिता दर्शवतात. लिहून घ्या. चेरुबिम्स स्पीक ऑफ वर्शिप अँड फेलोशिप. आणि ते जे दयासन होतं ज्याला मर्सी सीट म्हटलेलं आहे, आणि त्याच्यावर साक्षपट किंवा आर्क ऑफ द टेस्टिमनी, त्याच्यावर जे अर्पणं लोक करत होते वेगवेगळ्या प्राण्यांचे, जनावरांचे प्रायश्चित्तासाठी अर्पणं, त्या अर्पणांचं रक्त तिथं शिंपडलं जात असे. आणि आपल्याला माहिती आहे की जुन्या करारामध्ये त्या अर्पणाच्या द्वारे लोकांच्या पाप झाकली जात असतात. टेम्पररी कव्हरिंग ऑफ सिन. नव्या करारामध्ये पाप पुसून टाकली जातात. इकडे आहे का, जुन्या करारात अर्पण पाप झाकून ठेवत होते, काढून टाकत नव्हते, पण नव्या करारात येशू ख्रिस्ताचं रक्त पाप काढून टाकते. आमेन. तर ते ठिकाण भक्तीचं ठिकाण होतं जिथं देव मोशाशी बोलत असे. ते ठिकाण फेलोशिपचं किंवा सहभागितेचं ठिकाण होतं. ते ठिकाण ज्या ठिकाणी पापाची क्षमा झालेली आहे रक्ताने, ते क्षमेचं ठिकाण होतं. म्हणजेच
जर पाप असेल, क्षमा न मागता जर पाप घेऊन त्या ठिकाणी गेलं तर देवाची वाणी मोशेला ऐकू येणार नव्हती. इकडं ऐका, हे फार फार महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं आहे. अनफॉरगिव्हन सिन विल ऑलवेज कीप अस फ्रॉम हिअरिंग गॉड्स व्हॉइस. म्हणून त्या दयासनाजवळ मोशे जात असे. मोशे गेला आणि तिथून परमेश्वर त्याच्याशी बोलला. म्हणजे बघा, ठिकाण देवाने नेमलेलं होतं, वेळ देवाने नेमलेली होती. मोशे त्यावेळेस त्या ठिकाणी असल्यावरच देवाची वाणी त्याला ऐकू येणार होती. कधी पण उठून तो जर गेला की देवाची वाणी, तसं नव्हतं. कुठे पण त्याने जर ठरवलं की मी आज त्या निवास मंडपात किंवा त्या ठिकाणी नाही, मी दुसरीकडे डोंगरावर जाईल आणि तिथं प्रार्थना करीत बसत, प्रभू तू माझ्याशी बोल, तसं नव्हतं. ठिकाण, विशिष्ट ठिकाण होतं, विशिष्ट वेळ होती. किती जण आमेन म्हणू शकतात? किती जण अजूनही ऐकत आहे? मत्तई 6:6 मध्ये प्रभू ईश्वरे म्हटलं की ज्यावेळेस तू प्रार्थना करतोस तेव्हा आपल्या आतल्या खोलीत जा आणि दार लावून घे. म्हणजे काय? समजा जर एकच खोली असेल तर आतल्या खोलीत जाऊन दार लावून घे. म्हणजे काय की सर्व काही बाहेरून शांत करू, जेव्हा रिलॅक्समध्ये असतो त्यावेळेस तू प्रार्थनेला सुरुवात कर. इकडे ऐका, बरेच लोक घाईघाईने प्रार्थना करतात, घाईघाईने म्हणतात चला चला आता प्रार्थना करा, प्रार्थना. तसं नसतं. घाईघाईने किंवा आपल्या वेळेनुसार देव बोलत नसतो. घाईघाईने शास्त्र कधी वाचायचं नसतं. मी नेहमी सांगतो आणि परत एकदा सांग, घाई असेल तर आधी ते कामं आवरा, नंतर शास्त्र घेऊन बसा. घाई असेल तर घाईघाईत प्रार्थना करू नका, कारण काही फायदा होणार नाही. प्रार्थना हे 2 वे कम्युनिकेशन पाहिजे. एखाद्याशी नातं संबंध जोडायचं असेल तर दोन्ही बाजूने संबंध, दोन्ही बाजूने संपर्क पाहिजे. बरोबर? मला जर म्हस्के पाळक साहेबांशी जर संबंध वाढवायचे तर फक्त ते मला फोन करतात, ते बोलतातच, मी पण त्यांच्याशी बोललं पाहिजे. 2 वे कम्युनिकेशन. प्रार्थनेने आपण देवाशी बोलतो, वचनाने आत्म्याने देव आपल्याशी बोलतो. बऱ्याच जणांचं देवाशी 1 वे आहे. ते फक्त प्रार्थनाच करतात, त्यांना ऐकणं त्यांना माहीतच नाही. शांत बसणं आणि नुसतं काही न करता बसून ऐकणं हे त्यांना काहीच माहीत नाही. आणि म्हणून त्यांचं जीवन उथळ आहे, अस्थिर आहे, अस्वस्थ आहे. म्हणून ते रेस्टलेस आहेत, अतृप्त आहेत. तर प्रभू ईश्वराने म्हटलं की आतल्या खोलीत जा आणि दार लावून आणि मग तू आपल्या स्वर्गीय पित्यावर प्रार्थना कर. म्हणजे सगळं डिस्ट्रॅक्शन, सगळा गोंधळ, सगळा आवाज बंद कर, दार लावून घे, आतल्या खोली जा. मनात मन शांत करून मेंटल प्रिपरेशन, मानसिक तयारी है ना, टेन्शनमध्ये नाही, रागावलेलं नाही, कोणत्या गोंधळ, अशा शांत झाल्यानंतर मग खरी प्रार्थना सुरू होते. आणि हे किती महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. अनेकांना हे गरजेचं आहे. तर पहिलं उदाहरण मोशेचं आहे की देवाने ते ठिकाण ठरवलेलं होतं. दुसरं उदाहरण आपल्याला जुन्या करारामध्येच एलिया संदेष्टाचं वाचायला मिळतं. पहिले राजेचं पुस्तकाचा 19वा अध्याय आणि त्या ठिकाणीची स्टोरी आहे. 1 किंग्स चॅप्टर 19. आणि आपण वाचू. याची पार्श्वभूमी, बॅकग्राऊंड सीन असा आहे की एलिया संदेष्टाने मोठा पराक्रम करून अग्नी कॉल केलेला आहे. इस्रायल राणीने पण मांडलेला आहे, विडा उचललेला आहे की त्याचा जीव घेण्याचा, त्याला मारून टाकायचा, आणि तो घाबरून तिच्यापासून पळून गेलेला आहे. आणि तो गुहेत जाऊन लपलेला आहे डोंगरामध्ये. बघा, असं होऊ शकतं का? देवाचे लोक, मोठे लोक, संदेष्टे असे डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात का? हो. परंतु देवाची स्तुती असो की त्याच्यावर उपाय आहे. आणि ज्यावेळेस तो गुहेत आपला जीव मुठीत घेऊन लपलेला होता त्यावेळेस काय झालं आपण वाचूया. त्या ठिकाणी परमेश्वर त्याच्याशी बोलला. पहिले राजे 19, 1 किंग्स 19, 11 ते 13. त्याने त्यांना म्हटले, तू इथून बाहेर निघून जा. त्याने त्यास म्हटले, म्हणजे परमेश्वर एलिया संदेष्टाशी बोलत आहे. पर्वतावर परमेश्वर समोर उभा राहा. आता तो गुहेमध्ये आहे आणि परमेश्वर त्याला सांगतो की तू पर्वत चढून वर जा आणि माझ्यासमोर उभा राहा. का बरं? तो जिथं आहे तिथं देव बोलू शकत नाही का?
त्याला काय सांगायचं तर तिथे सांगू शकत नाही. देवाने त्याचा संदेश कळवण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी एक विशिष्ट ठिकाण ठरवलेलं असतं. हेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून परमेश्वर म्हणतो की तू गुहेतून बाहेर निघ आणि माझ्या समोर त्या पर्वतावर जाऊन उभा राहा. आणि तेव्हा पहा, आणि एलिया जाऊन तिथे उभा राहिला. आणि काय झालं बघा, 11 वचन. तेव्हा पहा, परमेश्वर जवळून जात असता त्याच्या समोरून मोठा सुसाट्याचा वारा सुटून डोंगर विदारित व खडक फोडीत होता. इतका सुसाट्याचा वारा, इतकं वादळ सुटलं की पर्वतावरचे, डोंगरावरचे ते खडक फुटले. विचार करा, आपण घरावरचे पत्रे आणि छतं उडताना पाहतो, झाडं कोसळताना, पण ॲक्च्युली खडक फुटले म्हणजे तो वारा किती भयानक असेल. आणि हा सीन एलिया पाहत आहे आणि तो एकटाच आहे. देवाचं सामर्थ्य, देवाने निर्माण केलेल्या निसर्गाचं सामर्थ्य, पॉवर देव एलियाला दाखवत आहे. तो एकदम खचून गेलेला आहे, डिप्रेशनमध्ये आहे. आज कोण खचून गेलेला आहे, कोण डिप्रेशनमध्ये आहे, जरा ऐका. तो घाबरलेला आहे, भयभीत आहे. तो जीव मुठीत घेऊन त्याच्या डोंगरात लपलेला आहे. त्याला उत्तेजनाची गरज आहे. आणि उत्तेजन देव कसं देतो माहिती का? त्याचा पॉवर, त्याचं सामर्थ्य प्रगट करत असतो. त्याने त्याचं सामर्थ्य प्रगट केलं. एलियाने पाहिलं की खडक फुटले अक्षरशः, इतका जोराचा सुसाट्याचा वारा सुटला. नंतर पण त्या वाऱ्यात परमेश्वर नव्हता. त्याला वाटलं की आता हा वारा सुटला, आता देवाची वाणी ऐकू येईल, पण त्याच्यातून वाणी ऐकू आली नाही. वारा सुटल्यानंतर भूमिकंप झाला, अर्थक्वेक. पण त्या भूमिकंपातही परमेश्वर नव्हता. एलियाला वाटलं की देवाचं सामर्थ्य, देवाचा पॉवर, ॲक्शन, त्याच्यामध्ये आता देव बोलेल, देवाची वाणी ऐकू येईल. परंतु तसं काही झालं नाही. बरेच वेळेस आपण चमत्कार अनुभवतो, पाहतो, है ना, देवाचं सामर्थ्य उतरलेलं अनुभवतो आणि आपल्याला वाटतं की त्यावेळेस देव आपल्याशी बोलेल, त्यावेळेस पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आपल्याला होईल. पण तसं नसतं, तसं होत नसतं. आणि काय झालं माहिती आहे का? भूमिकंपानंतर अग्नी प्रगट झाला, पण त्या अग्नीतही परमेश्वर नव्हता. बघा, सोसाट्याचा वारा, भूमिकंप आणि अग्नी, 3 नैसर्गिक रीतीवरून परमेश्वराने एलियाला त्याचं सामर्थ्य दाखवून दिलं. कशासाठी? की त्याला धीर यावा, त्याला उत्तेजन मिळावं. काही वेळ देव चमत्कार का करतो? त्याचा पॉवर, त्याचं सामर्थ्य का दाखवतो? आपण जे डिप्रेशनमध्ये गेलेलो असतो, निराश झालेलो असतो, है ना, आपल्याला उत्तेजन देण्यासाठी. किती जण आमेन म्हणू शकतो? तर परमेश्वर डायरेक्ट त्याच्याशी का बोलत नाही? हे सर्व का दाखवतोय? सोसाट्याचा वारा सुटला तरी बोलला नाही, भूमिकंप झाला तरी देव त्याच्याशी बोलला नाही, अग्नी उतरून आला तरी देव त्याच्याशी बोलला नाही. हे सर्व त्याने पाहिलं. आणि हे पाहिल्यानंतर काय झालं माहिती आहे का? एलियाला उत्तेजन मिळालं, है ना. तो टेकून कुठंतरी उभा असेल, बसला असेल, तो एकदम थ्रिल्ड होऊन उभा राहिला. तो चाजत रवाना झाला. देवाने त्याला उत्तेजन दिलं. डिप्रेशनमध्ये कधी तुम्ही देवाची वाणी ऐकू शकणार नाही. जेव्हा तुम्ही ॲक्टिवेट झालेले असता आत्म्यातून, जेव्हा तुम्ही डिस्टर्ब नसता, त्यावेळेस पवित्र आत्म्याचं लीडिंग, मार्गदर्शन येत असतं. जेव्हा तुमच्या डोक्यात दुसरं काहीतरी चाललेलं असतं, लक्ष भलतीकडेच असतं, त्यावेळेस देव तुमच्याशी बोलत नसतो. मग तुम्ही 1 नाही 10 अध्याय जरी वाचले तरी एकही अक्षर समजणार नाही. पण जर मनाची तयारी करून 1 वचन जरी वाचलं तरी ते वचन तुमच्याशी बोलेल. मी तुम्हाला सांगतो, हे अनुभवावरून सांगतो. तर पुढं काय झालं माहिती आहे का? त्या अग्नीनंतर शांत मंद वाणी झाली. सगळं शांत झाल्यानंतर हा सगळं ॲक्शन, सगळा गोंधळ. आणि आता एलिया विचार करत असाल की देव बोलणार होता, मला सांगितलं इथं उभं राहा आणि वाणीत आहे. आणि सगळं शांत झाल्यानंतर शांत मंद वाणी झाली. स्टील स्मॉल व्हॉइस.
एलियाने ती ऐकताच आणि ती वाणी झाल्यानंतर काय झालं, एलियाने ती ऐकताच आपल्या झग्याने तोंड झाकून घेतले. हे कशाचं प्रतीक आहे? तोंड झाकून घेणं, डोक्यावर पदर घेणं, हे कशाचं प्रतीक आहे माहिती आहे का? वर्शिप किंवा भक्तीचं प्रतीक आहे. ॲटिट्यूड ऑफ वर्शिप. जोपर्यंत तुम्ही भक्तीच्या ॲटिट्यूडमध्ये नसाल, देवाची वाणी तुम्हाला ऐकू येणार नाही. त्याने आपलं तोंड झग्याने झाकून घेतलं आणि तो गुहेच्या तोंडाशी येऊन उभा राहिला. तेव्हा त्याला वाणी ऐकू आली. ती म्हणाली, एलिया, तू इथे कशासाठी आलास? आणि मग बाकीचं दैव त्याच्याशी बोलला. आता देव एलियाशी केव्हा बोलला माहिती आहे का? ज्यावेळेस तो ऐकण्याच्या मनस्थितीत होता तेव्हा. ज्यावेळेस तुम्ही आणि मी ऐकण्याच्या मनस्थितीत असतो त्यावेळेस तो आपल्याशी बोलत असतो. ज्यावेळेस तो ऐकायला तयार होता त्यावेळेस तो भक्तीच्या वृत्तीत होता. ही वॉज इन अ ॲटिट्यूड ऑफ वर्शिप. आणि याचा परिणाम काय झाला? देवाची वाणी ऐकण्याचा परिणाम काय झाला? 2 परिणाम झाले. 2 रिझल्ट्स फॉलोड ॲज अ रिझल्ट ऑफ हिअरिंग गॉड्स व्हॉइस. पहिलं, एलियाला पुढचा प्रवास करण्यासाठी, राहिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी नवीन शक्ती, उत्साह मिळाला. फर्स्ट रिझल्ट वॉज ही हॅड अ न्यू स्ट्रेंथ टू गो ऑन टू कॅरी ऑन हिज मिनिस्ट्री. आणि दुसरा परिणाम देवाची वाणी ऐकल्याचा असा झाला की त्याला त्याच्या सेवेसाठी एक नवीन दिशा मिळाली, मार्गदर्शन मिळालं. ही गॉट अ न्यू डायरेक्शन फॉर हिज मिनिस्ट्री. आणि आज देवाची वाणी हेच तुमच्या आणि माझ्यासाठी करू शकते. तुम्हाला नवीन शक्ती देऊ शकते, ताजंतवानं करू शकते आणि तुम्हाला नवीन दिशा किंवा मार्गदर्शन करू शकते की तुम्ही काय करायला पाहिजे, कुठं जायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. आणि तिसरं जे उदाहरण आहे, पहिलं उदाहरण आपण पाहिलं मोशेचं, दुसरं एलियाचं आणि तिसरं उदाहरण यिर्मया संदेष्टाचं आहे. आपण पाहू यिर्मयाशी देव कसा आणि कुठे बोलला. आपला विषय काय चाललेला आहे? आपलं टायटल आहे गॉड सेट्स द टाइम अँड प्लेस. ठिकाण आणि वेळ हे देव ठरवत असतो, आपण नाही. देवाने ठरवलं. ते निवास मंडप त्या ठिकाणी मोशेशी बोलत असे. देवाने एलियाला सांगितलं की तू पर्वतावर जाऊन माझ्यासमोर उभा राहा. ठिकाण देवाने ठरवलेलं होतं. जोपर्यंत हे तिथं गेले नाही तोपर्यंत देव त्यांच्याशी बोलला नाही, त्यांना देवाची वाणी ऐकू आली नाही. आता यिर्मयाच्या बाबतीत काय झालं बघा. यिर्मयाचं पुस्तकाचा 18वा अध्याय, जेरेमिया चॅप्टर 18 आणि वचनं 1 ते 6 या ठिकाणी ही स्टोरी आहे की यिर्मयाला देवाची वाणी कुठं ऐकू आली. यिर्मया 18 1 ते 6 इथे असं लिहिलेलं आहे, परमेश्वरापासून जे वचन यिर्मयाला प्राप्त झाले ते हे, उठ, कुंभाराच्या घरी जा, तेथे मी तुला आपली वचने ऐकवेन. किती विचित्र वाटतं ना. यिर्मयासारखा मोठा संदेष्टा तो राजांपुढे राजमहालात जात. एक दिवशी अचानक सांगितलं की कुंभाराच्या दुकानावर जा. कसं वाटलं असेल विचार करा. एखादे मोठे प्रीचर, जगप्रसिद्ध देवाचे सेवकांना जर सांगितलं की अमुक अमुक दुकानात अमुक अमुक ठिकाणी जा, कोणी जातील का? पण ह्या ठिकाणी परमेश्वर यिर्मयाला सांगतो की कुंभाराकडे जा, कुंभाराच्या घरी जा, तेथे मी तुला आपली वचने ऐकवेन. थोडंसं सुरुवातीला त्याला विचित्र वाटलं असेल की कुंभाराच्या घरी आणि मी जाऊ. आता बघा, अशा ठिकाणी देवाचा संदेष्टा जाणार आहे. विश्वास तर पाहिजे, पण लीनता, नम्रता पण पाहिजे की लोक पाहणार आहेत की यिर्मया संदेष्टा कुठं आला? कुंभाराच्या घरी. लोक काय म्हणतील? बरेच वेळेस आपल्याला हे भय असतं की लोकांना काय वाटेल, लोक काय म्हणतील, कोण मला पाहिल. आणि ह्याच्यामुळे आपण पूर्णपणे देवाच्या मार्गदर्शनाने चालू शकत नसतो. आपला प्राईड, आपला इगो आडवा येत असतो. परंतु देवाची जर वाणी ऐकायची असेल, तुम्हाला तुमचा इगो, तुमचा गर्व बाजूला ठेवावा लागेल. प्रभू तू सांगशील तिथे मी जाईन, त्यांच्या घरी जाईन, तू सांगशील तिथे मी करीन, असं असेल तरच, विना शर्त तरच आपण देवाची वाणी
ऐकू शकतो. आता काय झालं बघा, वचन 3, मी कुंभाराच्या घरी गेलो, म्हणजे त्याने देवाचं आज्ञापालन केलं. तो जर म्हटला असतं की मी कुंभाराच्या घरी कसं जाऊ, लोक काय म्हणतील, मी कधीच कुंभाराच्या इथे गेलो आणि कुंभाराच्या इथं कधी काही देव बोलत असतो का वगैरे वगैरे. पण ज्यावेळेस देव सांगतो त्यावेळेस आपण कोणत्याही अटी शर्ती, कोणतेही प्रश्न, कंडिशन्स घालायचे नसतात. किती जणांना हे माहिती. बरेच विश्वासारे, बरेच लोक म्हणतात की अमुक ठिकाणी मोठ्या मीटिंगला मोठ्या माणसाने माझ्यावर हात ठेवला, प्रेयर केली तरच होईल. म्हणजे आपण अटी शर्ती घालत नसतो देवाला. आपण ठरवत असतो की त्या ठिकाणी गेल्यावर, पण तसं नसतं. वेळ आणि ठिकाण देवाने ठरवलेलं असतं. तो म्हणतो मी कुंभाराच्या घरी गेलो, तो चाकावर काम करीत होता, त्याला माहीत पण नव्हतं. त्याला आश्चर्य वाटलं असेल की यिर्मयासारखा संदेष्टा माझ्या घरासमोर येऊन उभा राहिला. इकडे लक्ष दे, यिर्मयासारखा संदेष्टा माझ्या घरासमोर येऊन उभा राहिलेला आहे. आणि काय झालं बघा, तो म्हणतो की तो चाकावर काम करत होता, तो त्याच्या कामात बिझी होता. कुंभार मातीचे पात्र घडीत होता, ते त्याच्या हाती असताच बिघडून गेले. मग त्याला पाहिजे तसे त्याने दुसरे पात्र केले. काय झालेलं आहे, यिर्मया तिथे जाऊन उभा राहिला, कुंभार त्याचं काम करतोय, मडके घडवतोय, आणि एक मडकं चुकलं, त्याला पाहिजे तसं ते घडलं नाही, म्हणून त्याने ते बाजूला केलं, दुसरं मडकं तयार करायला लागलं. आणि तेव्हा काय झालं, तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले, 5वं वचन. आणि मग देवाने त्याला काय संदेश दिला ते सांगितलेलं आहे की हे इस्रायलाच्या घराण्या, ह्या कुंभाराप्रमाणे मला तुमचे पाहिजे ते करता येत नाही काय. यिर्मयाला इस्रायल लोकांना काय सांगायचं आहे हे परमेश्वर त्याला कुंभाराच्या घरी कळवित आहे. किती विचित्र ठिकाण आहे नाही का. तुम्ही जर त्या ठिकाणी असता, अशा ठिकाणी गेला असता का? पण देवाने जर सांगितलं तर आपण कोणत्याही ठिकाणी जायला तयार पाहिजे. आमेन. आज देवाच्या सेवकांनी आणि प्रत्येकाने ह्याच्याकडे लक्ष दिलं आणि अशा रीतीने आज्ञापालन केलं तर किती चांगलं होईल नाही का. तर परमेश्वर म्हणतो, हे इस्रायलच्या घराण्या, पहा कुंभाराच्या हाती माती असते तसे तुम्ही माझ्या हाती आहात. म्हणजे हा संदेश यिर्मयाला इस्रायल लोकांना द्यायचा होता की जसं कुंभाराच्या हातात मडकं माती आहे तसं तुम्ही माझ्या हातात आहात. मी पाहिजे तसं तुम्हाला घडवीन, मी पाहिजे तसं तुमचे करेन. पण हा संदेश ऐकण्यासाठी यिर्मयाला योग्य ठिकाणी योग्य वेळी जाणं गरजेचं होतं. म्हणजे देवाने अपॉइंटमेंट यिर्मयाला त्या कुंभाराच्या घरी अपॉइंटमेंट दिलेली होती. विचार करा. आणि ज्यावेळेस तो त्या ठिकाणी गेला त्यावेळेस त्याला त्याची वाणी ऐकू आली. म्हणजे इस्रायल लोकांना काय सांगायचं हे अगोदर त्याला देवाकडून ऐकणं गरजेचं होतं, देवाकडून संदेश घेणं गरजेचं होतं, आणि मग तो जाऊन इस्रायल लोकांना सांगायचं होतं. तसं दुसऱ्यांना वचन सांगण्याच्या अगोदर आपण देवाकडून तो संदेश ऐकणं गरजेचं असतं, तरच आपण दुसऱ्यांना सांगू शकतो. नाही तर आपण जोक सांगतो, पालक लोक स्टोरी सांगतात, जोक सांगतात, करमणूक करतात. परंतु देवाचा संदेश ऐकण्यासाठी आपण आधी देवाची वाणी, मी जर तुम्हाला सांगतो तर मी आधी देवाची वाणी ऐकली पाहिजे, तर मी त्याचा संदेश, त्याचं वचन तुम्हाला कळवू शकतो. आमेन. आजकाल बायबल कॉलेज सेमिनरीजमध्ये उपदेश कसा करायचा, पॉईंट टू पॉईंट हे शिकवलं जातं है ना. म्हणजे बोलायला शिकवलं जातं पण ऐकायला शिकवलं जात नाही. आणि आज जगाला अशा लोकांची, अशा व्यक्तीची जग वाट पाहत आहे की ज्याने देवाची वाणी ऐकलेली आहे, ज्याच्याजवळ देवाचा संदेश आहे. मग आज तुम्ही देवाची वाणी ऐकायला तयार आहात. एलियाने ऐकलं, मोशेने ऐकलं, यिर्मयाने ऐकलं, आणि देवाने त्याचा शब्द किंवा त्याचा संदेश देण्यासाठी ठिकाण आणि वेळ हे ठरवलेलं असतं. ज्यावेळेस आपण योग्य ठिकाणी, देवाच्या नेमलेल्या ठिकाणी असतो, त्याच वेळेस आपण त्याची वाणी ऐकू शकतो.
परमेश्वर हे वचन आपणास आशीर्वादित करो.